ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बंजारा एक आहे। धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानंतर बीडमध्ये बंजारा समाजाची घोषणाबाजी। धनंजय मुंडेंनी शब्द मागे घ्यावा, आंदोलक आक्रमक। बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एसटीतून आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही। बीडमधील मोर्चातून धनंजय मुंडेंचा निर्धार। मंत्री असतो तर मोर्चाला येता आलं नसतं, मुंडेंचं वक्तव्य। बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाचा मोठा मोर्चा। हैदराबाद गॅझेटच्या आधारावर एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बंजारा समाज रस्त्यावर। 7 आमदारांचा पाठिंबा। समाजाला न्याय मिळावा यासाठी प्रत्येक समाजाची मागणी येत असते। बंजारा समाजाच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा करू, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन। हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी असतील तर त्यांना एसटीतून आरक्षण द्यायला हवं। मनोज जरांगे यांचा बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा। नाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी प्रश्नी आक्रोश मोर्चा। 7/12 कोरा करण्याची मागणी। शेतकरी आत्महत्येवरून पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। देवाभाऊ, देशाच्या आजूबाजूला काय घडतंय ते बघा। नेपाळमध्ये राज्यकर्ते गेले आणि एका भगिनीच्या हातात राज्य दिलं, त्यातून देवाभाऊ आणि त्यांचे सहकारी शहाणपणा शिकतील ही अपेक्षा। शरद पवारांची फडणवीसांवर टीका। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते। मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांचा दावा, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। राज्यातील परिस्थिती चिंताजनक प्रॉब्लेम असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या पवारांवरच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। नवी मुंबईतील ट्रक क्लीनर अपहरण प्रकरणी पूजा खेडकरच्या घरी पुणे पोलिसांची कारवाई। पूजाच्या मोबाईलसह खेडकर कुटुंबातील एक केअरटेकर पोलिसांच्या ताब्यात। सिमेंट मिक्सरचा खेडेकरच्या कारला धक्का लागला होता। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर फरार। खासगी कॅबमधून मनोरमा खेडकर पळून गेल्याची माहिती। पोलिसांकडून तपासात सहकार्य न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। सांगलीच्या कवठे महाकाळ इथे घडली स्पेशल 26 सारखी घटना। आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगत प्रसिद्ध डॉक्टर जगन्नाथ मेहत्रे यांच्या घरी दरोडा। 2 कोटी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास। बुलडाणा जिल्ह्यातील मोताळ्याचे तहसीलदार हेमंत पाटील एसीबीच्या जाळ्यात। 2 लाखांची लाच घेताना अकोला एसीबीने रंगेहात पकडलं। हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याकडे वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 4 लाख रुपयांची मागणी केली होती। नवरात्रोत्सवानंतर राज ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा शपथविधी संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदेंची सोहळ्याला उपस्थिती, तर अजित पवार राज्यपालांचे शपथविधी सोहळ्यासाठी अनुपस्थित। बीड जिल्ह्यामधील आष्टी आणि शिरूर तालुक्यात ढाकपुटी तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। आष्टी आणि पाथर्डी तालुक्यातील 40 जणांना एअरलिफ्ट करण्याचे निर्देश। एअरलिफ्ट करण्याचं काम सुरू असल्याची अधिकाऱ्यांची माहिती। बीडमधील कडा शहरामध्ये हेलिकॉप्टरनं 4 ठिकाणच्या नागरिकांचा रेस्क्यू। 17 नागरिकांची सुखरूप सुटका। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात करंजीमध्ये ढाकपुटी सदृश पाऊस। पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल। गावामध्ये सर्वत्र पाणीच पाणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरात पावसाचा हाहाकार। शहरातील हनुमानबाग परिसरात पूरस्थिती। शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील जायकवाडी वसाहत पाण्याखाली। मुसळधार पावसामुळे वसाहतीमध्ये सगळीकडे पाणीच पाणी। लातूर जिल्ह्यामधील तेरणा नदीला पूर। औसा तालुक्यातील उजनी गावात पुराचं पाणी शिरलं। पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या घाट माथ्यावर जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला। 14,547 क्युसेक्सना विसर्ग सुरू। भिडे पूल पाण्याखाली। हुंडाई मोटर्स इंडिया फाउंडेशन महाराष्ट्राला CSR म्हणून 59 कोटी रुपये देणार। वृक्षारोपण, वाहतूक, सामाजिक कल्याण योजना यासाठी सहकार्य। उन्सुकीम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।